नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री उमेश महाराज गायकर यांनी सुश्राव्य कीर्तनाने कैलासवासी अश्विन शरद भोईर यांच्या जागवल्या आठवणी. उपस्थितांचे डोळे पाणवले. तो हसरा चेहरा नाही कुणा दुखावले, मनाचा तो भोळेपणा नाही केला मोठेपणा. सोडून गेला अचानक, नव्हती कोणाला याची जाण. पुन्हा परतून यावेस हाच आमचा बहुमान. वरप येथील कैलासवासी अश्विन शरद भोईर याच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री उमेश महाराज गायकर यांनी मनुष्य जीवनावर सुश्राव्य कीर्तन केल्यामुळे उपस्थित सर्वांच्याच कैलासवासी अश्विनच्या आठवणीने डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. मागील वर्षी म्हणजे रविवार दिनांक 4/8/2024 रोजी सायंकाळच्या सुमारास वरप गावचा कुमार अश्विन पप्प्या शरद भोईर याचे माळशेज घाटात कार अपघातात दुर्दैवी निधन झालं होतं. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असणारे शरद काळूराम भोईर यांचा तो एकुलता एक मुलगा होता, तर काकी शोभा भोईर व काका ॲडव्होकेट भरत भोईर पाटील यांचा तो सर्वाधिक लाडका होता. घरातील सर्वांचा तो दादा, भाऊ, लोकप्रिय मित्र होता. अशा गुणवंत व गुणवान मुलाचे असे अचानक निघून जाण्याने वरप गावावर शोककळा पसरली होती. त्याचे मामा शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख व नगरसेवक महेश गायकवाड, दुसरे उद्योजक व नगरसेवक मयूर पाटील, डॉक्टर भगवान भोईर माजी सरपंच अशा नामांकित कुटुंबातील तो असल्याने त्याच्या अंत्यसंस्कारावेळी मोठा जनसमुदाय जमला होता. अशा या कैलासवासी अश्विन शरद भोईर याच्या पहिल्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं होतं. त्यामध्ये हरिभक्त परायण उमेश महाराज गायकर या जन्म मृत्यू जीवन कसं जगावं, शरीराच्या विविध अवयवांचे कार्य कसे असावे हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगासह दृष्टांत दाखले देऊन पटवून दिलं. त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थित कोणीही जागेवरून उठले नाही. शेवटी त्यांनी कैलासवासी अश्विन यांच्यावर गाणे म्हटल्यावर मात्र त्यांची काकी शोभा भरत भोईर आणि त्यांचा काका ॲडव्होकेट भरत भोईर पाटील, वडील शरद भोईर, आई अर्चना, आत्या सारिका महेश गायकवाड, बहिणी प्रगती माळी, साक्षी भरत भोईर, आरुषी भोईर आणि आजी आजोबा राईबाई भोईर आणि काळूराम भोईर यांच्यासह उपस्थित सर्वांचे डोळे पाणावल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते व नगरसेवक मयूर पाटील, पंढरीनाथ गायकवाड, घनश्याम गायकवाड, प्रकाश गोंधळे, मधुकर पाटील, विशाल माळी, सोमनाथ भाग्यवंत, योगेश भोईर, वरप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रामदास भोईर, सदस्य वासुदेव भोईर, अंकुश भोईर, संदीप पावशे, हरिश्चंद्र गायकर, अभिमन्यू भोईर, मोतीराम भोईर, पत्रकार संजय कांबळे आदी मंडळी उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही. की आई बहा आपल्या मुलाविषयी कसं प्रेम व्यक्त करते. कुठं गेला माझं बाळ, कुठं गेलं माझं बाळ, मी रडते दाई दाई. येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही. तलहाताचा पालना मी केला, तलहाताचा पालना मी केला. नेत्र दीपाचा दिवा मी लागिला, नेत्र दीपाचा दिवा मी लागिला. ती आई काय म्हणते पहा. वासराला पाहून जशी, वासराला पाहून जशी उभी राही गाई. येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला
झोपईत नाही. बाप त्याचं दुःख जीवनामध्ये कधीच रोज घेतो तुझे नाव, भाऊ तुझा रोज घेतो तुझे नाव. जगापुढे तुझे सांगू किती वाव, जगापुढे तुझे सांगू किती वाव. लपून कुठे बसलास तू दिसत का नाही, लपून कुठे बसला तू दिसत का नाही. येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही. कुठं गेला माझं बाळ, कुठं गेलं माझं बाळ, मी रडते दाई दाई. येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही. बहीण तुझी रे कोणाला माली, बहीण तुझी रे कोणाला माली. कोण आणील मला पैठणीची साडी, कोण आणील मला पैठणीची साडी. येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.